लाइट्स प्लीज. सातपुते. चला सामन्याला सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. एका बाजूला विशाल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं गेलं तोपर्यंत पहिल्या चेंडूवरती एकदा घेऊन स्ट्राईक रोटेट केली जाते. स्वप्नील यावेळेला स्ट्राईक हँडवरती आहेत. पढईने पहिला सामना ज्यावेळेला जिंकला होता त्यावेळेला त्या सामन्याचा हिरो, खरा हकदार आणि खरा तो किरदार निभावणारा कोणता खेळाडू होता तर त्याचं नाव होतं स्वप्नील. काय टेम्परामेंट त्याने दाखवले, काय पेशन्स दाखवलेत आणि ज्या पद्धतीने त्याने फटके खेळले ते कॅपमध्ये चेंडूला खेळणं, जिथे क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे चेंडूला टोलावणं, ऑन मेरिट खेळणं, या साऱ्या बाबी बघा. पुन्हा एकदा नाजाकतीनं भरला फटका. पॉईंटच्या दिशेने चेंडू पाठवला मिसफील्ड. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये करण्याचा प्रयत्न. यावेळेला रनआउटची संधी. हो, फेकी चुकीच्या एंडला केली गेली आणि त्यामुळे 2 धावा कंप्लीट झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळाले. 3 काढल्यात. 3 धावा झाल्या. 2 धावा या चेंडूवरती आल्या. चला डॉट नंतर यावेळेला वाईट आला. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ॲड होते. किती डॉट आले? 2 डॉट आले. चांगली गोलंदाजी, कौतुक करा तितकं कमी. साईच्या हातामध्ये चेंडू आहे. ओ वाईट नंतर आता नो बॉलची सांगता. बघूया ॲक्शन रिप्लेमध्ये कशा पद्धतीचा चेंडू होता. ओ जास्त उसळी. भीमर हाताळलाय. यावरचा चेंडू डायरेक्टली खेळपट्टीच्या बाहेर गेला. फ्री हिटचा इशारा पंचांकडून करण्यात आलाय आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट सुद्धा आहे. फ्री हिटमध्ये धावचीत वगळता कोणत्याही प्रकारे फलंदाज बाद होत नाही आणि त्यामुळे येणाऱ्या चेंडूवरती विशाल यांचा पवित्रा काय. विशाल मात्रे क्या बन सकते खतरे. पुन्हा एकदा वाईट. साई चेंडूला मागे हाताळत असताना जी उसळी, जो बाउन्स देऊ इच्छित आहेत तो या खेळपट्टीवरती काय तितका फायदेमंद ठरेल का. असं नाही की इथे बाउन्सरने फलंदाज बीट नाही झालेत. वटारकरांनी या मैदानावरती आपल्या धारदार बाउन्सरच्या बळावरती ते क्वालिफाय सुद्धा होताना दिसलेत. म्हटल्यानंतर त्या पावलावरती पाऊल ठेवणं गरजेचं आहे, पण त्याच्या अगोदर त्यांची लाईन या साऱ्या गोष्टी सुद्धा त्याने कंट्रोलमध्ये ठेवलेल्या होत्या. आता तुम्ही ज्या वेळेला चेंडू मागे हाताळता त्या मागे हाताळत असताना खूपच मागे आणि तो सुद्धा अँगल बनवणारा चेंडू इन्साइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाव्यामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय तो, पण चेंडू निघून गेलाय सरळ डिक्लेअर झोनमध्ये एका धाब्यासाठी. कपिशच्या साथीनं जॉईन होतात या मॅचसाठी. कपिश अपकमिंग यंगस्टर आहेत. बघा बोणीजने 2 खेळाडू 2 वर्षामध्ये लॉन्च केले. मागील वर्षामध्ये प्रीतला लॉन्च केलं आणि यावर्षी कपिशला लॉन्च केलं. लॉन्च म्हणजेच काय तर प्रमोट केलं आणि त्यांना पुढं पडावं. येस सर. डिक्लेअर बॉल पाहिजे का? हां, डिक्लेअरच्या रूपाने एकदा धापलकामध्ये ॲड होते. धावपलकारची धावा जर आपण बघाल 8 झालेले आहेत. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. साई पुन्हा एकदा बॉलिंग मार्कमध्ये तयार. त्याच्या समोर स्वप्नील. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला स्टेप आउट जरूर झालेत.
पंचांवरती येस वाईटचा इशारा. वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड. आणि आतापर्यंत या षटकाला कंप्लीट करण्यासाठी बॉल किती हाताळलेत? तब्बल 10. साईकडून अशा प्रकारचा परफॉर्मन्स अपेक्षित नव्हता. ओ यावरचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, परंतु हा चेंडू जर आपण बघाल तर अँगल बनवणारा होता, बाहेर निघणारा होता आणि त्या चेंडूवरती कोणती धाव नाही. डॉट बॉल आला. चेंडूला जाऊ दिलं होतं. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये व्हाईट लाईनच्या बरोबर आतमध्ये आणि तिथून मागे निघून जाणारा चेंडू आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा बिनबाद गुरुदत्त पडई. हो पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती खूप चांगला कंट्रोल रुपेश यांचा बघायला मिळाला. मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब रुपेशाने जिंकला होता. कशाच्या बळावरती? 2 विकेट 3 धावा इकॉनॉमिकल स्पेल. ज्या षटकाने कोरोडी संघ मॅचमध्ये परत आला होता किंवा दडपण बनवलं होतं त्या षटकाचा किमयागार म्हणजे रुपेश याबला. उंच हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू गेले. ओ फॉलो थ्रू मध्ये घेईल. काय जबरदस्त कॅच पकडलाय विशाल यांचा. हा कॅच महत्वपूर्ण कॅच आणि मोठ्या विकेटचं पतन गाव. थँक्यू डीजे. उद्याची पहिली मॅच कोणत्या 2 संघामध्ये असणार? उद्याची पहिली मॅच ची वेळ 12 वाजता 12 ते 12:15 मध्ये रिपोर्ट करायचं आहे. 12:30 ला पहिला बॉल पडणार आहे. विदाउट फेल 12:30 ला पहिला बॉल पडेल. पुढील चेंडू यश. ओ पायफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. लवकर पोझिशनमध्ये आले होते पण चेंडू थोडासा कमी वेगाने आला टप्पा पडल्यानंतर, त्यामुळे फक्त एकच धाव मिळते. पहिला सामना बिंदास कोपराट आणि त्यांच्या समोर खेळताना दिसेल चेतक वाघोली. चांगलं बॅटल पहिल्याच मॅचमध्ये बघायला मिळेल. आणि त्यानंतर दुसरा सामना मामावती सतपाळे विपक्ष भुईगाव या 2 संघादरम्यान. म्हणजे तिथे सुद्धा चांगलं बॅटल रंगताना दिसणार आहे. म्हणजेच काय उद्याचा हाफ आहे किंवा उद्याचा सी ग्रुप हा बघण्यासारखा असणार आहे. खूप चांगली आठवण प्रथम मजेने मला करून दिली आहे की पहिली मॅच विकास स्मृती चषकाला जिंकणाऱ्या 2 संघांमध्ये आणि त्यामुळे त्या 2 संघांमधलं बॅटल बघण्यासारखं असेल. चेतक वाघोली बिंदास कोपराट. मला अजूनही आठवतंय ज्यावेळेला बिंदास कोपराट जिंकली होती त्यावेळेला निलेशचा झंझावात, वीरूचा झंझावात. आणि त्याचबरोबरीनं कोफरा ज्यावेळेला वाघोली जिंकली होती त्यावेळेला मयूरचा झंझावात, प्रणवचा झंझावात. आणि बाजूला ज्यावेळेला तिथे ते पब्लिक म्हणजे प्रेक्षक उभे होते त्यावेळेला त्यांचं सेलिब्रेशन आणि काय जबरदस्त ॲटमॉस्फिअर तिथे बनलेला होता. चला मॅचच्या दिशेने जाऊयात पुन्हा एकदा, ज्या ठिकाणी दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. रुपेश यांचा पुढील चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फॉलोथ्रूमध्ये फिल्डिंग रुपेश यांनी केली परंतु चेंडूला फेकी करेपर्यंत फक्त एकच धाव. ही फक्त मॅच नाही आहे, या 2 संघांपैकी एका संघाला उद्याचं मिळणारं तिकीट आहे आणि एकाला घरचा रस्ता. सो कोणता संघ? 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 11 धावा धावफलकावरती. टीम गुरुदत्त पडई. तुझ्यावर प्रेम झाला
लपून छपून माना ये ग बेटा मग काय ए बोरीला मोर पिकलाई बोरी तुला बघून मॅट पिकलाई 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 सोनू तुझ्यावर प्रेम झालाय लपून छपून माना ये ग बेटा सोनू तुझ्यावर प्रेम झालाय लपून छपून माना ये ग बेटा थँक्यू. ए बोरी चला बॉल तयार. नवीन गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल. अनोखी ॲक्शन बीट करण्याचा प्रयत्न करत होते परंतु चेंडू लक्ष्यच्या बाहेर गेला. वाईटची सांगता होती. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ॲड होईल. कोरोटी आणि पडई या दोन्ही संघाने या स्पर्धेमध्ये आपली एक वेगळी छाप सोडण्याचा प्रयत्न केला. खास करून मी पडईचा उल्लेख केला. चांगले फलंदाज पुन्हा एकदा फॉर्ममध्ये येताना दिसले. मागील काही दिवसांचा जो काही सराव होतोय टर्फवरती म्हणा किंवा SBPLच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तो सराव कुठे ना कुठेतरी या स्पर्धेमध्ये कामाला आलाय. त्या खेळणाऱ्या तेच आणि यावेळेला बघा मिसफील्ड खराब क्षेत्ररक्षण. सचिन यांनी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु चेंडू नाही अडला. चेंडू निघून गेला सीमारेषाजवळ. फील्ड केलं गेलं फेकी केली गेली तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली गेली. यश संतोष म्हात्रे स्ट्राईक एंडवरती आहे. खूप मोठ्या अपेक्षा त्यांच्याकडून सुद्धा आहेत. पडई संघाला हा सामना जिंकण्यासाठी त्यांच्या बॅटमधून धावा येणं चेंडू अतिरिक्त स्वरूपाची धाव धापलकामध्ये ॲड होते. या रजनीमध्ये हवा पूर्णपणे मंदावलेली असताना ज्या वेळेला वातावरणामध्ये कोणत्या प्रकारचा सपोर्ट हा मोठ्या धावा आणण्यासाठी नसतो त्यावेळेला चांगला खेळ प्रदर्शित करणं हे खूप मोठं चॅलेंज असतं फलंदाजासमोर. पण सध्याच्या घडीला त्या चॅलेंजला ॲक्सेप्ट करून दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळ करतात. यश सिंगल पूर्ण बॅटला फिरवत असताना मनगटी साह्याने या पटक्याला कव्हरच्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून लांबून खेळण्याचा प्रयत्न होता. खडे खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू मागे गेला. एक धावून कंप्लीट केली गेली. धाव नव्हे तर डिक्लेअरच्यामुळे ती धाव मिळते. विकास स्मृती चषक. काय खास बाब आहे या वर्षीचा विकास स्मृती चषक का सर्वांना आकर्षित करणार आहे त्या चर्चेकडे सुद्धा येणार आहे. तुर्तास स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळेला चालला ऑन साईडला. चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. खूप चांगलं कंट्रोल दाखवलं आहे इन टर्म्स ऑफ फिल्डिंग इन टर्म्स ऑफ बॉलिंग टीम कोरोटीने आणि त्यामुळे धावा तितक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या नाही आहेत ज्या पडई संघाने या अगोदर बनवल्या. विकास स्मृती चषक का त्याचा बोलबाला जास्त आहे त्याचं कारण एकच आहे. तुम्ही गेटच्या आतमध्ये आल्यानंतर तुमचा तो प्रवेशद्वारानंतर त्या बरोबर एंट्री गेटच्या आतमध्ये मैदानात जवळच गणरायाची मूर्ती गणरायाचं दर्शन घेऊनच तुम्हाला आतमध्ये यायचं आहे. शेवटच्या क्षणाला यशने थांबवलं त्यामुळे डेड बॉल पंचांनी घोषित केला गेला आणि ज्या वेळेला त्या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही मैदानात येता त्यावेळेला चारी बाजूने असणारे ते लाईटचे टावर लक्षवेधी करणार आहेत. मैदानाच्या चहू बाजूने म्हणजे तिन्ही बाजूने असलेले ते बॅरिकेटिंग बरोबरच दुरून यावेळेला कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून काय दमदार स्ट्रोक आहे. चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. चौकात 4 धावा. ललकारी ललकारी येऊन ललकारी ललकारी बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली रे बाबा लय बंगाली रे बाबा लय बंगाली. चौकार आला. 4 धावा आल्या. बघा नक्की काय या चेंडूवरती चेंडूला जज केलं होतं का नाही. रुपेश चेंडू जवळ आले होते पण त्यांना त्या चेंडूचा
वेग नाही समजला, नाही चेंडू कोणत्या दिशेने जाते माहीत पडलं आणि त्यामुळे शेवटी 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. पण या फटक्यामध्ये जो यशने जोर लावला, बॉटम हँडला जितक्या चांगल्या प्रकारे त्याने वापरलंय की 4 धावा येणं स्वाभाविक होतं. पुन्हा एकदा बोला तयार. यशमोर यावेळेला काय, समोरच्या बॉलला लॉट करण्याचा प्रयत्न, बॅटची काढा घेऊन चेंडू मागे निघून गेला. एक धाव येताना पाहायला मिळते. सिंगलने धावफलक पुढे जाईल, सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले ते टोटल 21 वरती. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5, शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. कोरडी संघ इथून विचार करतोय की पडई संघाला 25, 26, 27 या धावांपर्यंत थांबवावं. पण दुसऱ्या बाजूने पडई संघ विचार करतोय की आतापर्यंत 21 झाल्यात म्हटल्यानंतर येणाऱ्या 7 चेंडूवरती एकात 2 मोठे फटके लागावेत, जेणेकरून दुसऱ्या इनिंगमध्ये कॉन्फिडन्स अप होईल, वाढेल, लढण्यासाठी बळ मिळेल. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. जरा बाजूला गेला तरी पण मॅच चालू करायचे. तिसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू हा फलंदाज स्वप्नीलसाठी. यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू अतिरिक्त धाव धापलकामध्ये ॲड होते. एका चौकाराचा किती मोठा इम्पॅक्ट या इनिंगवरती पडला किंवा या षटकावरती पडला आहे हे आपण बघू शकता. पहिल्या 2 षटकामध्ये 11 धावा होत्या. पहिल्या षटकामध्ये 10 ते 11 चेंडूंचं ते षटक आपण पाहिलं. एक्स्ट्रा झिरोपणे अनेक धावा आल्या. 9 धावांचं ते पहिलं षटक, त्यानंतर फक्त 2 धावांचं दुसरं षटक. तिसऱ्या षटकामध्ये खोऱ्यानं धावा जमवल्या गेल्यात. स्वप्नील समोर गोलंदाज पुन्हा एकदा वाईट राईट आर्म राऊंड विकेट येत असताना चेंडू तुम्ही इतक्या शॉर्ट हाताळता आणि ते हाताळत असताना सुद्धा तुमची लाईन पूर्णपणे दिशाहीन आहे. त्या लाईनवरती कोणताही कंट्रोल नाही आहे, कोणतंही अनुशासन दिसत नाही आहे. आणि म्हणूनच की काय अतिरिक्त स्वरूपाच्या धावा या मोठ्या प्रमाणात येताना दिसतात. या अतिरिक्त स्वरूपाच्या धावा आता नाही, दुसऱ्या इनिंगमध्ये काट्यासारख्या टुकणार आहेत, काट्यासारख्या टुकणार आहेत. आणि त्यामुळे त्याच्यावरचा कंट्रोल मच निडेड आहे, खूप गरजेचं आहे. बघूयात शेवटचा आणि अंतिम चेंडू कशा पद्धतीने हाताळतात. स्वप्नील त्यांच्या समोर आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. एंड बदलला गेला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अलंकार कार्पेट निघून चालला. साईडने चेंडू लावण्याचा प्रयत्न केला. एकदा धावून कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. स्वप्नीलने थांबवलं यशला. एकच धाव आली. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरती धावा झाल्यात 24. येणारे शेवटचे 6 चेंडू शिल्लक. या 6 चेंडूमध्ये बघूयात किती धावा बनवल्या जात आहेत, किती धावांचं लक्ष ठेवलं जात आहे आणि त्यानंतरचा पाठलाग या ऐकतोपर्यंत डीजेला म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात माझ्या करावं पुण्यात भेटायला जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात भेटायला जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात भेटायला जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात. आणि उद्यासाठी काय काय नवनवीन गोष्टी आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी आकर्षित करणाऱ्या असणार आहेत, कोणावरती जास्त नजरा असणार आहेत, याची चर्चा आम्ही कौस्तुभच्या जोडीने करतोय. शार्दूल रुपेश नाईक, द फेस ऑफ टुमारो. चेतक वाघोलीमध्ये शार्दूलवरती सगळ्यांच्या नजरा असणार आहेत आणि शार्दूलचा खेळ कसा होतोय याच्यावरती समस्त वाघोलीकरांच्या नजरा आहेत. अनेक अजून दुसरे खेळाडू आहेत त्याच्यामध्ये. समोरच्या संघामध्ये जर बघाल तर मंदार म्हात्रे यांचा गेम प्लॅन काय असणार आहे ते सुद्धा आपल्याला बघायला मिळेलच. त्याचबरोबर भुईगावच्या ज्या गोलंदाजाने म्हणजे भुईगावच्या ज्या नवनवीन खेळाडूंनी जे प्रभावित केलं ते त्यांचा खेळ कशा प्रकारे राहील ते सुद्धा आपल्याला उद्याच बघायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यासमोर खेळणारा जो संघ आहे मामावती सतपाळा या संघाचा खेळ सुद्धा चिनारायण टीमचा तो खेळ बघण्यासारखा असेल. तुर्तास लास्टवर स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला दुरून लपटला. वॉट अ शॉट. यश म्हात्रे पहिले का आता ये बन सकते खतरे आणि तो खतरा बनत असताना चेंडूला पाठवलं वाईडिश लॉंगाच्या डोक्यावरून. 1 बॉल सीमारेखा पार, चौकार.
आपण काय मोठमोठ्या खेळाडूंची चर्चा केली, म्हणजे ज्या त्या संघातील जे संघातले म्होरके आहेत किंवा जे ट्रम्प कार्ड फलंदाज गोलंदाज त्यांची चर्चा केली. मी थिमेश जसा आपण उल्लेख केला. पण सुरुवात आता या मॅचमध्ये जर बघाल तर यश म्हात्रे, शार्दूल आहे. म्हणूनच आज ज्यावेळेला मॅच चालू झाली पहिली मॅच तेव्हापासून या मैदानाच्या चारी बाजूने आपण त्याला फिरताना पाहिलं. अंदाज घेत आहेत कशा पद्धतीने आउटफील्ड रिॲक्ट करते, खेळपट्टी रिॲक्ट करते, धाबा कशा बनतात. पण मागील वर्षाचा शार्दूलचा तो फॉर्म, SBPLची ती स्पर्धा, काय जबरदस्त खेळ. कोरोडीचं तर मैदान, काय ते वाईब्स होत्या, काय ते वातावरण होतं. ओ यावेळेला चेंडू मागे रनआउट, कोण बाद होणार. यश स्वप्नील की यश. मैदानाबाहेर हळूहळू मंद पावलाने स्वप्नील येत आहेत म्हटल्यानंतर यश सेफ आहे. फलंदाज बाद झालेत. चेंडूचा खेळ जर बघाल तर झालाय 2 बॉल बाकी आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. मी 2 चेंडू बोलल्यानंतर यश साईला थोडं टेन्शन आलं की अजून एवढे कसे बाकी. मग आतापर्यंत टाकलेले बॉल गेले तरी कुठे. हर्ष वजे यांच्याकडून कोरोडी संघ जिंकला तर 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. पण कौस्तुभ, मागील वर्षासारख्या किंवा त्या अगोदरसारख्या त्या फॉरेनवरून सुनावण्या झालेल्या नाही आहेत. बक्षिसांचा वर्षा होताना दिसलेला नाही आहे. मला वाटते कदाचित तो बॅलन्स उद्यासाठी राखीव ठेवला गेला. ट्रम्पचा दबाव. त्यापेक्षा मला असं वाटतं की त्या सर्व बक्षिसांना आपण नॉकआउटमध्ये बघू. नॉकआउटसाठी कदाचित ते रक्कम बॅलन्सने शिल्लक ठेवली असावी. कदाचित सगळेजण आपल्या कामामध्ये व्यस्त असावेत. शरीरापासून लांबचा चेंडू, यावेळेला रनआउटची संधी आहे. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज बाद होत आहेत. अजून एक विकेट आली आहे. फलंदाज पप्पू बाद. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपायला 1 चेंडू अजून बाकी आहे. धाबा आहेत 29 आहेत म्हटल्यानंतर शेवटच्या बॉलरचा खेळ आपण बघूयात काय घडतोय. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. यश माहिती त्यांच्या समोर स्टेप आउट खेळलाय. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा. चेंडू काही काळ हवेमध्ये जरूर होता. साईने जोपर्यंत चेंडूला फीड केले तोपर्यंत 1 2 नंतर 3 नंतर 4 नाही झाले पार. 3 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्यात आणि 3 धावा आल्यानंतर डबल धावा झाल्यात. 32-33 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते कोरोडी संघासमोर. गुरुदत्त पडई या संघाच्या वतीनं अनाउन्समेंट झाली. अनाउन्समेंट काय, कोरोडी संघ जर जिंकला तर हर्ष वजे यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलं. 5,000 रुपीज फॉर कोरोडी विन. वेदांत पाटील आमचे पप्पीबाई. बघा, पप्पीची एक खास बात आहे. काम कोणतंही सांगा नेहमीच त्यांचा पुढाकार सकारात्मक त्याला प्रतिसाद मिळत असतो. नेहमीच ते पुढे येत असतात. आमचे सर्व स्पॉन्सर्स या स्पर्धेला ज्यांनी भरघोस प्रेम दिलं आहे. मगाशी एक चर्चा ती चर्चा अर्धवट राहिली होती. ती चर्चा कोणती होती कौस्तुभ? तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर गणरायाचं दर्शन घेतल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये ते चारी बाजूना हिरवळ असलेले ते मैदान, म्हणजे झाडी मोठमोठी झाडी, मैदानाच्या आतमध्ये ती सर्कलला दिलेली ती LED लाईट आणि त्या लाईटच्या बरोबर अधूनमधून आजूबाजूला असलेली ती उंच झाडं. या मैदानाची खरी शोभा त्याने येते. या मैदानामध्ये खेळत असताना तुमचे जे 11 खेळाडू आहेत त्या व्यतिरिक्त ही मैदानामध्ये असलेली 6 झाडं आहेत. ती 6 झाडं आहेत ती तुमच्या त्या 15 खेळाडूंचं 15 नव्हे 17 खेळाडूंसारखी आहेत. आणि त्या 17 खेळाडूंसारख्या
त्या 17 खेळाडूंमध्ये खेळत असताना धावा बनवणं, धावांचा पाठलाग, धावांचा बचाव करणं. चला मैदानात दाखल व्हा. पढई संघ लवकरात लवकर मैदानात दाखल व्हायचंय. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. पढई संघ मैदानाच्या मध्ये दाखल व्हायचंय. हे ते दृश्य आहे ज्या दृश्याची आपण चर्चा करतो. 24 चेंडू 33 धावांची गरज आहे. आजच्या दिवसातला शेवटचा सामना. ही ती उंच उंच झाडं, त्याच्या मागे असलेल्या लाईट्स, ती सर्कलवरची LED लाईट जी चमकताना आपल्याला दिसतेय. हे ओपन स्टेज. येस, कोरोटी संघ जर जिंकला तर हर्ष वजे यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. 5,000 रुपीज, 5,000 रुपयाचं बक्षीस. कोरोटी संघ जर जिंकला तर हर्ष वजे यांच्याकडून. बघा किती सुंदर नजारा. या झाडांना जर का तुम्ही इग्नोर केलं तर हे संपूर्ण दृश्य एखाद्या 5 ते 10 लाखाच्या स्पर्धेपेक्षा कमी नाही आहे. इतका सुंदर नजारा बोळेजकरांनी आपल्या सर्वांच्या भेटीला आणलाय. सामेदी ब्राह्मण समाजा अंतर्गत होणारी ही सर्वोत्तम स्पर्धा म्हणून या स्पर्धेला आपण म्हणू शकतो. आणि या स्पर्धेची खासियत काय? ऋतिक नाईक खास या स्पर्धेसाठी UK वरून आलेले आहेत आणि त्यांना सुद्धा खेळण्याचा योग आला. आणि कदाचित दुसरी बाजू ही सुद्धा असावी की बोळंजकरांनी त्याच डेटला स्पर्धा तो येणार म्हणून घेतली असावी, असं सुद्धा असावं. त्याचबरोबरीनं ओपन स्टेज ही संकल्पना आत्तापर्यंत तरी आपण पाहिली नव्हती. ती ओपन स्टेजची संकल्पना आपल्याला बघायला मिळते. या ज्या लाईट्सचा झगमगाट आहे मैदानाच्या चार बाजूने, तो सुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधणार आहे. शार्प लाईट, समोर असलेली ती स्क्रीन, प्रत्येक वेळेला फटक्याचा सगळ्यांना दिसणारा तो रिप्ले, आणि मैदानाच्या चारी बाजूने कुठेही जरी बसलात तरी सुद्धा तुम्हाला समान आनंद मिळू शकतो अशी ती मैदानाची दाटणी. आणि वेगळं असं समालोचन कक्ष, ज्या समालोचन कक्षामध्ये स्कोरर, डिजिटल स्कोरर, मॅन्युअल स्कोरर, लाईव्ह स्कोरर आणि आमचे DJ मास्टर सुद्धा बसलेले आहेत. इतकं भव्य सेपरेट स्टेज आम्हा सर्वांसाठी. त्याचबरोबर उजव्या बाजूला खेळाडू कक्ष, डाव्या बाजूला खेळाडू कक्ष, खूप मोठा तामझाम. आणि या तामझामासाठी लाभलेले आमचे सारे स्पॉन्सर्स, त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. तृतास मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी 33 धावांचा पाठलाग आणि बचाव आपण बघतोय. पहिला बॉल जडमध्ये यॉर्करसाठी जात होते. फुल ऑनलाईन डिलिव्हरी आणि त्या चेंडूवरती चेंडूला सन्मान देत असताना फक्त एकच धाव कंप्लीट केली आहे. पहिल्या चेंडूवरती ब्रह्मास्त्राचा वापर करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच काय, सुरुवातीपासून अटॅकिंग रोल हा बॉलरचा आपल्याला बघायला मिळतोय, जे गरजेचं आहे. तुम्हाला हा सामना जर जिंकायचा असेल तर फलंदाजावरती पूर्णपणे दडपण आणूनच चालावं लागणार आहे. पण यश वझे, रिषभ यांची जर का बॅट तळपली तर पडई संघासाठी थोडेशा अडचणी वाढू शकतात. पुन्हा एकदा बोला तयार. यशने समोरच्या दिशेने चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फिल्डिंग चांगली, फेकी डायरेक्ट हिट. हो, चेंडू निघून गेला. दुसरा धावायचा प्रयत्न केला गेलाय. आतापर्यंत या मैदानावरती झालेल्या अशा हरकती एक धाव एक्स्ट्राच देऊन गेल्यात. कोणी थांबलेलं नाही आहे. ज्या वेळेला ओव्हरथ्रोच्या रूपाने चेंडू हातातून सुटलाय त्यावेळेला दुसरी धाव घेतलीच गेली आहे. हे आतापर्यंत आपण बघितलंय. पण ज्या वेळेला एक धाव आली आहे त्या वेळेला मोमेंटम बदललाय. जो सामना समोरच्या संघाच्या बाजूने घुसलाय तो मात्र द सामवेद यांच्याकडून मॅचच्या लगातार 4 यॉर्करला 1000 रुपयाचं बक्षीस. ये क्या हुआ है? आखरी वक्त चेंडू लेग स्टंपच्या बाहेर निघून गेलाय. जाऊ दिलं यशनं. वाईट स्वरूपाने एक धाव आली. पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेला साई बॉलिंग करत होते त्यावेळेला साईने 11 चेंडू हाताळले होते, 11 बॉल्स. जर का या षटकामध्ये तितक्या चेंडूला हाताळलं गेलं किंवा ज्या धावा 9-10च्या आसपास आल्या तर एक चांगला स्टार्ट जो म्हणताय कोरोटीसाठी तो मिळू शकतो. आणि एकदा का या 2 फलंदाजांना चांगला स्टार्ट मिळाला
तर मग कोरोटीच्या या दोन्ही फलंदाजांना थांबवणं पडईसाठी अवघड होऊन बसेल. लेट्स सी काय घडते पुढील चेंडूसाठी कशा प्रकारचा पवित्रा यशकडून घेतला जातोय किंवा बॉलर त्याच्यासमोर कशा पद्धतीचा चेंडू हाताळतात पाहूयात. लगातार 3 यॉर्करला 1000 रुपये 10 सामवेद यांच्याकडून. रोहित मात्रे यांच्याकडून पडई संघ जिंकला तर 10,000 रुपयाचं बक्षीस आहे. ये होईना बात. उधर से 5 लगे इधर से 10 लगे. रोहित मात्रे यांच्याकडून पडई जिंकली तर 10,000 रुपयाचं बक्षीस आहे. 10,000. मोठा फटका हो लपेटलाय. पडई संघ जिंकणार तर 10,000 मिळणार आणि त्याची मुहूर्तमेढ रोवली आहे. या विकेट्सनं आली आहे विकेट. फलंदाज ऋषभ बाग. ऋषभ आता फलंदाज या वेळेला मैदानात बाहेर येत आहेत आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. नवीन फलंदाज सुयश मैदानाच्या आतमध्ये येतात. कोरोटे जिंकले तर 5,000 रुपये हर्ष वजे यांच्याकडून आणि पडे जिंकले तर 10,000 रुपये रोहित मात्रे यांच्याकडून. कोरोटे जिंकले 10,000 5,000 वाढले. चला 5,000 इकडून सुद्धा वाढले. 10,000 अब हिसाब बराबर काय लेवल. आणि आपल्याकडे स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर आहे. आपल्याकडे स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर आहे. इथे बक्षीस लेवल झालंय. नवीन फलंदाज सुयश मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुन्हा एकदा बीट बॉलिंग मागवती तयार. त्याच्या समोर पुढील चेंडू समोर डाऊन द ग्राउंड सरळ बॅट स्ट्रोक. नो चान्स फॉर द फिल्डर. आलाय चौकार. दमदार प्रहार 4 धाबा. थँक्यू विजय. या बॉलवरती जर का षटकार आला तर रुद्र नाईक यांच्याकडून 1,000 रुपयाचं बक्षीस आहे. समोर डाऊन द ग्राउंड चेंडू हातामध्ये. हो व्हॉट अ कॅच. शानदार कॅच. हा काही प्रमाणामध्ये स्टनिंग कॅच होता. मॅच मध्ये परत आणणारा कॅच होता. फलंदाज बाद झाले. सुयशला मैदान सोडावं लागतंय. गॉन. थँक्यू. षटकाचा खेळ संपला. पहिल्या 9 धावा धावफलकावरती म्हणजे जशास तसं उत्तर. पहिल्या षटकामध्ये 9 धावा पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा होत्या. दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा 9 धावा आहेत. म्हणजेच आता येणाऱ्या 18 चेंडूंवरती 24 धावांची गरज आहे. साई मैदानात आलाय. साईमध्ये सुद्धा क्षमता आहे. कोरोटी संघाच्या विजयाची उम्मीद तोपर्यंत जागी आहे जोपर्यंत यश मैदानाच्या आतमध्ये. यश ट्रम्प कार्ड आहे. अनेक वेळा यशला आपल्याला मॅच विनिंग रोलमध्ये यशला बघितलंय. त्यामुळे यशकडून आता कोरोटी संघ अपेक्षित करतोय त्या प्रकारच्या धावा, अपेक्षित करतोय त्या प्रकारचा खेळ. पण पडईकडे काय आहे. पडईने मीचं पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर आता 10,000 रुपये कोरोटीला. 10,000 का 10,000 रुपये कोरोटी संघ जर जिंकला तर हर्ष किरण वजे यांच्याकडून लगावण्यात आले. हर्ष किरण वजे यांच्याकडून 10,000 रुपये कोरोटी संघ जिंकला तर लगावण्यात आलेले आहेत. ओ सन्मान दिला गेलाय. प्लेस केलं गेलं. पुश केलं गेलं.
उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. साईनं त्या चेंडूला ऑकवर्ड पोझिशनमध्ये खेळल्याने चेंडू मागे निघून जात असताना एक धाव येताना दिसते. सिंगल धाव आली आहे. सिंगल धाव आल्यानंतर धावफलक पुढे जाते. दोन संघांपैकी एका संघाला सेलिब्रेट करण्याची संधी मिळणार आहे. डिंगडिंग, वेअर इज डिंगडिंग? ओ यावेळेचा चेंडू चेंडू गेला डिक्लेअर झोनच्या दिशेने. पुन्हा एकदा एक धाव येते. 12 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकातला खेळ चालू आहे. चेंडूचा खेळ जर आपण बघाल तर झाला 3. मागील 3 चेंडूवरती 1-1 धाव आली आहे. या 3 चेंडूमध्ये जर एखादा मोठा फटका आला, रोहित म्हात्रे यांच्याकडून 20,000 रुपये. 20,000 पडई संघ जिंकला तर 20,000 पडई संघ जर जिंकला तर. समोर डावते ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे विशाल चेंडूवरती येत आहे तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही. ओ ये क्या वगैरे आहे. यश इतक्या जवळ आले होते, इतक्या जवळ आले होते की ते जवळ येत असताना त्याने स्वतःची क्रीज सोडलेली होती आणि ते क्रीज सोडत असताना खूप मोठा रिस्क. बघा मैदानात एक इंटरेस्टिंग मोड. 2 पंच आता चर्चा करणार आहेत. कोरोटी संघ जिंकला तरी सुद्धा हर्ष बजे यांच्याकडून 20,000 रुपयाचं बक्षीस आहे. 2 पंच चर्चा करतायत आणि ते पंच चर्चा करत असताना निष्कर्ष काय लागतोय. दोन्ही बाजूने 20,000 रुपये लागलेले आहेत. भाई उधर स्कोर लेवल हो रहा है, पर इधर नहीं हो रहा है. हर्ष किरण बजे यांच्याकडून 20,000 रुपयाचं बक्षीस कोरोटीसाठी आहे. तर दुसऱ्या बाजूला रोहित म्हात्रे यांच्याकडून पढाईसाठी 20,000 रुपये. नवीन गोलंदाज तोच गोलंदाज आहे, माफ करा. 2 बॉल बाकी आहेत. यश समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू ऑनसाइडला निघून गेला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग आणि दुसरी धाव. ओह काय धाव घेण्याचा वेग आहे. अफलातून सुंदर आणि बिटवीन द विकेट. मन बनवलेलं आहे की प्रत्येक चेंडूवरती आता 2 धाव घ्यायचे की काय. खूप चांगला खेळ. विथ प्लॅनिंग खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूवरती 2 धावा येत असताना धावफलक जाऊन पोचलं ते 15 वरती. आता किती धावांची गरज आहे? 18 धावांची अजूनही गरज आहे. चेंडूचा खेळ आहे शिल्लक 13. 13 मध्ये 18. 13 मध्ये 18 म्हणजे 5चा फासला क्लिअर करण्यासाठी 5 चेंडू पुरेसे आहेत. पुन्हा एकदा समोर डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला रनआउटची संधी फेकी नाही. रिस्क नाही लेना है. अंडर प्रेशर आहेत बॉलर. कोणत्या प्रकारे चूक होणार नाही, घोडचूक होणार नाही याची काळजी घेतात. 2 षटकाचा खेळ संपलाय. आता 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. पाणी आहे तिथे. थँक्यू. डीजे मास्टरला सुद्धा 1 वाजल्यानंतर जाग आली. 1 वाजल्यानंतर ती गाणी आता वाजवण्याचा त्याला तो छेव आला. अच्छा थोडा वेळ विश्रांती. शेवटचे 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. बघा सगळ्या संघांसाठी एक विशेष सूचना आहे. आज पहिला दिवस खूप साऱ्या गोष्टींना डिले होत गेलाय, पण उद्या ठीक 12:30 वाजता बॉल पडणार म्हणजे पडणार.
दुसरी गोष्ट, षटकं हाताळत असताना दिलेली वेळ पाळली जाणार म्हणजे जाणार, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागणार म्हणजे जाणार. बघा या साऱ्या गोष्टी होणार आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाची तयारी आजपासूनच ठेवा, कारण उद्या 10 वाजायच्या अगोदर आपल्याला संपूर्ण तामझाम कंप्लीट करायचा आहे. विकास स्मृती चषकाचा शेवट उद्या ठीक 10 वाजायच्या अगोदर करायचं आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. नेक्स्ट बॉलर, पहिला बॉल इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक आहे कव्हरमध्ये, चांगली फिल्डिंग, एकच धाव येताना दिसतंय. यावेळेला काही जिथे 1 होती तिथे 2 बनल्या. यशचा हा कारनामा कामी आला, हुलकावणी देणं फायद्याचं ठरलं आणि सरळ सरळ गोष्टी करत असताना धावा नाही बनत आहेत, तर यासारख्या काही ना काहीतरी युक्तीचा अवलंब करावा लागेल. पारच्या हातामध्ये चेंडू आहे, 5 समोर, 15 हवेत 15. हो, शरीरापासून लांबचा चेंडू, त्याला पुन्हा एकदा दुरून खेळलंय अवे फ्रॉम द बॉडी. 22 पण 1 धाव मिळेल. यष्टरक्षकाच्या पायाला लागून चेंडू कदाचित तो बाहेर गेला, 1 धाव घेण्याची संधी मिळाली. साई आणि यश खूप वेळापासून एकत्र खेळत आलेलं आहे, त्यामुळे दोघांमधलं बॉन्डिंग खूप चांगलं आहे, अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे दोघांमधलं आणि त्यामुळे या मॅचला बडाबत देत असताना गवसणी घालणं कोरोटीसाठी तितकंच अवघड नाही आहे. परंतु पडई पहिल्या मॅचमध्ये त्याने केलेला परफॉर्मन्स, त्या परफॉर्मन्सच्याद्वारे बानकर संघाला दिलेली ती शिकस्त आणि तिथून मात्र वाढलेला त्यांचा आत्मविश्वास. बघूयात इथून पुढचा चेंडू काय 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 घडतं या पुढच्या चेंडूवरती. पण चेंडू यावेळेला डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय, 1 धाव येताना दिसते, सिंगल धाव. तीन बॉल 3 6 KPR ग्रुप कडून 1000 रुपये. इनसाइड आउट, चेंडू उंच हवेमध्ये, इनफिल्डच्या डोक्यावर निघून गेला, कव्हरच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने, ओ ये क्या हुआ, ये मोये मोये होते होते रह गया. अडवायला गेले की ते ढकलायला गेले ते हेच कळायला मार्ग नव्हता, चेंडू विकून गेला होता आणि अडवत असताना मात्र 2 धावा धावपत्कामध्ये ऍड होताना दिसतात. 4 चेंडूचा खेळ, जगन्नाथ प्रेमानंदी, ये क्या हुआ, तालाब में पानी आ गया. 4 चेंडू 23 धावा झालेला आहे. ये वही हुआ जो हमने देखा है, बस वहां पर अगर बाउंड्री आती तो अलग कहानी बनती. ये तो सीन व्हायरल झाला असता, खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असता. एक सीन सकाळी झालाय, 20,000 रुपयाची अनाउन्समेंट झाली. पुन्हा एकदा हर्ष वझे यांच्याकडून कोरोडी संघ जर जिंकला तर पुन्हा एकदा बॉलर तयार, त्यांच्या समोर साई. ओ ये क्या डिलिव्हरी थी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट येत असताना आतमध्ये येणारा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, त्यामध्ये पुरेपूर यश मिळाले. शांत चित्ताने खेळ चाललाय. एका क्षणाला मला वाटत होता की ह्या लेदर बॉल मॅच चालली की काय, कारण सन्मानजनक म्हणजे सन्मानजनक तो पवित्रा प्रत्येक खेळाडूचा कोणत्या प्रकारची हार्ड हिटिंग न होणं. ओ यावरचा चेंडू पुन्हा एकदा डॉट, बदल आले त्यामध्ये साफ होणे, मेरिटवरती न खेळणं, हे अपयशाचे कारण आहेत. ज्याने मेरिटवरती खेळलंय, ज्याने फुटबॉल चांगला वापरलाय, ज्याने लेंथला पिक केलंय, ज्याने लेंथला परखलंय, बाउन्सला परखलंय, ते सर्व खेळाडू या मैदानावरती यशस्वी राहिलेत. धावबलकरती धावा, 23 वरती जाऊन पोहोचल्यात, म्हणजेच येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 10 धावांची आता गरज आहे. सामना इंटरेस्टिंग मोडमध्ये आलाय. 6 मध्ये 10ची गरज असताना एखादा मोठा फटका या मॅचला वेगळं वळण देऊन जाईल, वेगळं वलय प्राप्त करून देईल आणि हा सामना कोणातरी एका संघाच्या बाजूने झुकेल. पण येणाऱ्या 2-3 चेंडूवरती जर का मोठा फटका नाही आला तर कोरोटीसाठी अडचणी वाढणार आहेत, डोकेदुखी वाढणार आहे.
आणि त्या डोकेदुखीला सॅराडॉन काम नाही करणार. क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या स्थितीमध्ये ज्या वेळेला डोकेदुखी वाढते ना त्यावेळेला कोणत्याही प्रकारची पेन किलर काम नाही करत. पहिला बॉल, या वेळेला फटका फासलाय, चेंडू निघून चाललाय हळूहळू पिवळ्या पडद्याच्या दिशेने. एकच धाव मिळते, सिंगल धाव येते. बनेगा सिंगल. तोही बन सकती है दंगल. सिंगल दंगल मंगल नक्की काय घडणार. एक धाव तर आली आहे 5 मध्ये, आता 9ची गरज. साई काय त्या पहिल्या षटकामध्ये दिलेल्या अतिरिक्त धावांना पुसताना दिसेल का, ज्याच्यामुळे पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, 11 चेंडू हाताळले गेलेले होते. हा संपूर्ण कालीवाद जर पुसायचा असेल तर येणाऱ्या चेंडूमध्ये साईला मोठा फटका मारावा लागणार आहे. नेक्स्ट बॉल, खाली राहणारा चेंडू, खाली राहणारा चेंडू, त्याच्यावरती पुन्हा एकदा फलंदाज बीट, फलंदाजाबरोबर यश सुद्धा बीट. आता जितके बीट होणार तितका काम फिट होणार आहे. कोणासाठी फिट होणार येणारी काळ वेळ सांगणार. विशाल थोडी नाराज आहे, चेंडू मागे निघून चाललाय त्यामुळे एक ती सिंगल धाव मिळते म्हणून. आता 4 चेंडू, 4 चेंडूने 8 धावा. यश बजेवरती सर्वांच्या नजर आहेत. यश स्ट्राईक एंडवरती राहणं पडई संघासाठी थोडी चिंतेची बाब है. या बल्ला में स्पीड पुन्हा एकदा. भाई इस तरह के मौके अगर आप छोड़ोगे तो मैच में कहाँ रहने वाले हो. जितका वेळ यश म्हणजे स्ट्राईक एंडवरती राहणार तेवढं पडईकरांसाठी मोठं चॅलेंज उभं राहणार आहे. कृतिशकडून अशा प्रकारची 2 वेळा चुकी झाली. या अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा कृतिशकडून असा चेंडू सुटलेला होता. आता येणारे चेंडू शिल्लक किती आहेत. 3 चेंडू 6 धावांची गरज. 3 मध्ये 6. सामना जिथे आहात तिथे बसून उठून जसं बघता येईल तसं पहा. खूप चांगला बनलाय. 3 मध्ये 6. मोठ्या फटक्याची गरज आहे, मोठ्या फटक्याची गरज आहे की सिंगल डबल ट्रिपल स्टेप ऑर्डर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळेला निघून गेला क्षेत्ररक्षक डीपमध्ये. ओ इंटू द गॅप. दिखी थी छोटी सी दरार, गेंद जाते हुए सीधी सीमा रेखा पार. आलाय चौकार. काय जबरदस्त फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर उभा होता, लॉंग ऑफ उभा होता, त्या दोघांच्या मधून वेगवान फटका लगावत असताना चेंडूला पाठवले सीमारेषेच्या दिशेने. व्हॉट अ ट्रेमेंडस स्ट्रोक बाय यश मजे. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते भारी राजा फोटो माझा. गुलाबी साडी. थँक्यू डीजे. स्वतःच्या मनगटावरती ज्या वेळेला विश्वास होतो ना त्यावेळेला समोर कितीही मोठा संकट येऊ द्या त्याला पार करण्याची ताकद आपोआप आपल्यामध्ये येते. ती ताकद दाखवून दिले यश वजे. याच्या बॅटमधून आला हा चौकार. आता 2 मध्ये 2. जिंकणार कोण, कोरोटी की पडई. पडई की कोरोटी. 20,000चा प्रश्न आहे भाऊ. कोणही जिंको 20,000 तर मिळणार आहेत. मग ते रोहित म्हात्रे साहेबांकडून किंवा यश वजे साहेबांकडून, हर्ष वजे साहेबांकडून. यश वजे स्ट्राईक एंड वरती. यश, हर्ष, साई, मिहिर बॉलिंग मार्क वरती आहे. गोलंदाजीमध्ये प्रत्येक संघाने मोठमोठी उलथापालथ केली. याला पहिलं, त्याला दुसरं, त्याला तिसरं. नेक्स्ट बॉल, 5वा चेंडू. ओ फक्त दिशा नाही ही दशा दिले. चेंडू वाढलाय. ओ 1-2. चेंडू आतमध्येच राहिला, डिक्लेअर झोन मध्ये नाही गेला. 1चे 2 झाले आणि ते यश वजेने करून दाखवले. सामना जिंकला टीम कोरोटीनं आणि पराभवाच्या छायामध्ये गुरुदत्त पडई. बॉर्डर व्हेरिएशन बॉर्डर मॅच. रडू नको बाला, अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाला, अरे मी पाण्याला जाते. हे पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. हे लोण्याचा गोला तुला खायला देते.
लोण्याचा गुलाब तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी